नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टीनी 26,000 हिट केलेलं आहे। आज क्लोजिंग 26,000च्या वर आलेली आहे। तर अजून एक माइलस्टोन, अजून एक राऊंड लेवल निफ्टीनी हिट केलेला आहे 26,000, जे की मी एक्सपेक्ट करत होतो या वर्षाच्या एंडपर्यंत येईल, पण ते आधीच आलं। तर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण अजून फेस्टिवल सीझन तर चालूच व्हायचा आहे। तर आपल्याला जे इयर एंडपर्यंतचा जो हाय आहे तो 26,500, कदाचित 27,000 पर्यंत पण आपल्याला हाय जो आहे इयर एंडपर्यंत तो बघायला मिळू शकतो। तर लेट्स सी मार्केटमध्ये आता काय होऊ शकते। 26,000 तर आला। पुष्कळ जणांच्या डोक्यात हा विचार असेल की मार्केट इथून खाली तर येऊ शकते ना, मार्केट इथून खाली येईल का। हे शेवटच्या अर्ध्या घंट्यामध्ये हा मूव जो आला, हा मूव काय होता जे 25,900ला ट्रेड करत होतं। तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता आपल्याला तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे। आज मार्केट दिवसभर साइडवेज होतं। आज आपण काही ट्रेड केला नाही इंडेक्समध्ये, आणि उद्या जे आहे ते आपल्याला एक गॅप अप ओपनिंग बघायला मिळू शकते। नेहमी पुष्कळदा आपण असं पाहिलेलं आहे की मार्केट एक राऊंड लेवलच्या तिथे जाऊन क्लोज तर झाला वरती, लास्ट अर्ध्या घंट्यामध्ये क्लोजिंग जे आहे ते 26,000च्या वर दिली। चान्सेस आहे की उद्या एक मोठा गॅपअप होऊन जाईल 26,100 किंवा 26,150 इथे गॅपअप ओपनिंग होऊ शकते, पॉसिबिलिटी खूप जास्त आहे। तर असं झालं तर काय करायचं, अदरवाईज फ्लॅट ओपन झाला 26,000 ब्रेक करत असेल तर काय करायचं, किंवा जर इकडे सस्टेन करत असेल 26,040-50 इथे ओपन झाला मग काय करायचं, या सगळ्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपण एम करणार आहे 150 लाईकसाठी या व्हिडिओमध्ये, आणि डेफिनेटली मार्केटने एक माइलस्टोन हिट केलेला आहे, तर आपल्याला सुद्धा एक माइलस्टोन हिट करायचा आहे 5,000 सबस्क्रायबर्सचं। तर सबस्क्राईब करायला पण चॅनलला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट। निफ्टी आता 26,000 वर क्लोजिंग आलेली आहे मार्केटची। लेट्स सी आता आपण बाय कुठे करणार, बाय करणार 26,030। 26,030च्या वर गेला, 26,030च्या वर गेला की इमिडिएटली आपण जे आहे ते बाय करू शकतो। स्टॉप लॉस छोटा ठेवणार आपण 25,990, 25,990ला 40 पॉईंटचा स्टॉप लॉस, वरती टार्गेट 26,100 पर्यंत टार्गेट ठेवू शकतो। व्हॉट इफ जर गॅपअपच ओपन झाला 26,100 किंवा 26,150 या रेंजमध्ये जर गॅपअप ओपन होत असेल, मग तिथे समजा असा बॉलिंजर बँड सेटअप आपल्याला भेटला की बॉलिंजर बँडच्या बाहेर कॅन्डल आहे, लो ब्रेक होत आहे, तर मग आपण एक शॉर्ट सेल करू शकतो। सेल ऑन राईज होऊ शकते, टार्गेट 26,000 पर्यंत येऊ शकते वरतून खाली। रिझन काय आहे की फर्स्ट टाइम 26,000ला आला, गॅपअप ओपन झाला, खूप साऱ्या जणांनी कॉल सेलर जे आहे ते 26,000 वर अजूनही टिकून राहतील, आणि मार्केट जे आहे ते थोडंफार रॅली करेल, पण ॲट दी एंड जे आहे ते 26,000 पर्यंत येऊन जाईल जर असा बॉलिंजर बँड सेटअप बनला तर। जर फ्लॅट ओपन झाला, ट्रेड केला, इथे 26,030 ब्रेकआउट दिला, तर मग जे आहे मार्केटमध्ये एक रॅली होऊ शकते, जे की 26,100 26,150 पर्यंत मार्केटला घेऊन जाऊ शकते। सेल आपल्याला कधी करायचा आहे, सेल आपण 25,990 किंवा 25,980 याच्या खाली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सेल करणार नाही। 25,980च्या खाली आलं तर 25,900 हे टार्गेट आपलं असू शकते। 26,030च्या वर आपण स्टॉप लॉस प्लेस करणार आहे। तर हा झाला निफ्टीचा व्ह्यू। निफ्टीवर आपण उद्या जास्तीत जास्त फोकस करणार आहे। याच्यासोबत अजून आपण बघणार आहे बँक निफ्टी। बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती। बँक निफ्टीने काहीच मोमेंटम केलं नाही। लास्टच्या 5 मिनिटाआधी पण बँक निफ्टी तुम्ही बघू शकता 54,050 आणि 54,000 या रेंजमध्ये बँक निफ्टी दिवसभर इथेच पडून होता 54,000 पर्यंत। तुम्ही बघू शकता पूर्ण दिवस इथेच ट्रेड केला, ॲट दी एंड 54,100च्या जवळपास जाऊन क्लोज झाला। याच्यामध्ये 54,250 पर्यंतचं टार्गेट मी आज पण सांगितलं होतं लाईव्ह क्लासमध्ये की रिटेस्ट करायला येऊ शकते 54,250। तर उद्या चांगला चान्स आहे 54,250ला आयदर गॅपअप होऊन रिटेस्ट करेल, किंवा डायरेक्टली जर फ्लॅट ओपन झाला, थोडाफार खाली जरी आला 54,100 पर्यंत, तरी पण बाय करू शकतो। टार्गेट जे आहे 54,250ला राहील। स्टॉप लॉस जो आहे तो आपल्याला 53,900च्या खाली ठेवायचा आहे। आय होप तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आता व्ह्यू कळला असेल। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बनून राहा प्रॉफिट युनीच्या यूट्यूब चॅनलसोबत। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।